गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आज सोंदारा गुरुकुलामध्ये सत्यवृक्षाची महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर वृक्षांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आलेला आहे. माझ्यासोबत स्वतः गुरुकुलचे भडवेसराय सर, काय सांगाल? आज सत्यवृक्षाची महापूजा करण्यात आलेली आहे आणि वाढदिवस देखील साजरा झालेला आहे. गुरुकुलाची सुरुवात 21 जुलै 1986ला झाली आणि 38 वर्ष पूर्ण होऊन 39व्या वर्षात पदार्पण आता करतोय. तर मागच्या 38 वर्षामध्ये गुरुकुलाची मुळात सुरुवात झाली ती एक छोटा औदुंबराचं रोपटं लावून, आणि तेव्हापासून पर्यावरणपूरक जीवनशैली असणं आणि त्याच्या दृष्टीने मुलांमध्ये ही मूल्य रुजणं, किंवा मुलंच नाही, मुलं, पालक आणि समाज यांच्यामध्ये मूल्य रुजण्यासाठी गुरुकुल कार्यरत आहे. आणि आजच्या दिवशी एक विशेष असा दिवस आहे की मागच्या वर्षी आम्ही जवळपास 600 छोटी रोपटे लावली आणि त्यांचा पहिला वाढदिवस सगळे मिळून आम्ही आत्ता साजरा करतोय. आणि त्याचबरोबर ह्या कृतीला आम्हाला भावनेचं आणि श्रद्धेचं बळ मिळावं, समाजात हा विषय पोहोचावा म्हणून आम्ही एक पूजा पण केलेली. नक्कीच माझ्यासोबत खरे सर, काय सांगाल? एक स्तुत्य उपक्रम तुम्ही माझ्या हाती घेतलेला आहे आणि वृक्षांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. सत्यवृक्ष ही एक वेगळी पूजा आम्ही केली की या निमित्ताने समाजासमोर एक नवीन आपण परंपरा चालू करावी, की एक व्रत चालू करावं, की जसं लोक सत्यनारायण घरोघरी करतात किंवा सोसायटीमध्ये केला जातो, संस्थांमध्ये केला जातो, तसं हे सत्यवृक्ष पूजा आहे की ज्याच्यामध्ये आपण चौरंगावरती कुठली मूर्ती नाही तर वृक्ष ठेवला, भारतीय वृक्ष, आणि त्या वृक्षाची पूजा केली, निसर्गाची आरती केली. त्याची कहाणी सांगताना आपण वेगवेगळ्या पर्यावरणातलं काम करणाऱ्या मंडळींनी ज्यांनी काम केले त्यांची कहाणी सांगितली. प्रसाद सुद्धा देताना आपण ऊर्जा खर्च न करता दूध, दही, पोहे कालवून त्याचा काला म्हणजे ऊर्जा न वापर करता अशी बनवलेला प्रसाद दिला. म्हणजे प्रत्येक कृतीतून आपण निसर्गाची जपणूक केली पाहिजे आणि पूजा करून जे झाड लावलंय असं समाजात सगळ्यांनी करावं आणि निसर्गाचं संरक्षण करावं, असा आपला यामागे विचार आहे. नक्कीच आज बीडच्या सोंदारा गुरुकुलामध्ये एक स्तुत्य उपक्रम साजरा करून गुरुपौर्णिमेनिमित्त सत्यवृक्षाची महापूजा करण्यात आलेली आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, सोंदारा गुरुकुल, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.